श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा अध्याय 21वा मराठी भावार्थ. गेल्या अध्यायातील राहिलेला कथाभाग या अध्यायामध्ये आहे. त्या तरुण ब्रह्मचार्याने त्या मृत बालकाच्या आईचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. 4 उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या. या संसारामध्ये प्रत्येक जीव आपापल्या कर्मानुसार जन्मास येतात व कर्माप्रमाणे सुखदुःखे भोगतात. म्हणून ज्ञाताने जन्माचा संतोष व मृत्यूचा रोष मानू नये. अशा प्रकारे तो ब्रह्मचारी सर्व ज्ञान विस्तारपूर्वक सांगत होता. तेव्हा ती स्त्री म्हणाली, स्वामी, आपण मला धर्मज्ञान, जीवनाचे तत्वज्ञान पूर्णपणे सांगितले, पण माझे समाधान होत नाही. प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हरिभक्ती कशाला करायची? आम्ही आधीच दुर्दैवी होतो, म्हणून तर श्रीगुरूंना शरण गेलो. त्यांनी दिलेल्या अभिवचनावर आमची श्रद्धा होती. नरसिंह सरस्वती हे त्रिमूर्तीचे अवतार आहे. त्यांनी दिलेला शब्द वर खोटा कसा होईल ते सांगा. तेव्हा आता मी प्राणत्याग करून तो गुरूंना अर्पण करीन. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरो. तिचे बोलणे ऐकून आणि गुरुवरील दृढ श्रद्धा पाहून तो ब्रह्मचारी तिला म्हणाला, माते, तू असा त्रागा करू नकोस. तुझ्या मुलाचा मृत्यू झालाच आहे, तर तू त्याचे प्रेत श्रीगुरूंच्या स्थानी घेऊन जा. त्याप्रमाणे ती मुलाला घेऊन औदुंबर वृक्षापाशी गेली. पुत्रशोक हा सर्व दुःखाहून असह्य असतो. त्या मातापितरास 2 दिवस झोप नव्हती. 3 प्रहर रात्र झाली तेव्हा त्या स्त्रीला झोप लागली. तिला स्वप्नात एक जटाधारी हातात योगदंड त्रिशूळ घेऊन त्या औदुंबर वृक्षापाशी उभा असलेला दिसला. तो तिला म्हणाला, तू ओरडून शोक करू नकोस. तुझ्या मुलावरती आपण उपाय करूया. त्याने आपल्या जवळील भस्म त्या मुलाच्या सर्वांगास लावायला तिला सांगितले. त्या मुलाचे तोंड उघडून प्राणवायू भरला. प्राण म्हणजे वायूच असतो. तो बाहेर निघून गेला आहे. तो पुन्हा आणून घालतो. तुझा मुलगा जिवंत होईल. इतके स्वप्न होत आहे तोच तिला जाग आली आणि आपल्या मुलाच्या प्रेतात दुगदुगी येऊन तो जिवंत झाला आहे असे पाहताच तिला प्रथम विश्वासच बसेना. पण मुलाने भूक लागली असे म्हणून खायला मागितले. तो तिला पाना फुटला. हे सारे तिने आपल्या पतीला सांगितले. त्या दोघांनी मग स्नान करून रात्रीसच गुरुपादुका धुवून औदुंबराची व पादुकांची पूजा केली. गुरूंची क्षमा मागितली. एवढे होईपर्यंत रात्र संपली. सूर्य उगवला. मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी जमा झाली. तो बालक जिवंत आहे असे त्यांना पाहून आश्चर्य वाटले. गुरुमहिमा असा आहे. अनेक लोकांच्या इच्छा तेथे पूर्ण झाल्या आहेत. स्नान महिमा अपार आहे. त्या औदुंबराच्या तळाशी श्रीगुरूंचा वास असतो व त्यांची आराधना केल्यास कामना तात्काळ पूर्ण होतात. इथे मराठी भावार्थ समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. सिद्धमने नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशिले ज्ञान विवेका तया प्रेत जननीसी ब्रह्मचारी मने नारी मूढपणे दुःख करी कोण वासला असे स्थिरी या संसारी सांग मज उपजला कवन मेला कवन उत्पत्ती जाहली कोठोन जळा तो उपजी जैसा फेन बुद्ध राहे कोठे स्थिर ऐसा देह पंचभूती मिळवणी होय देह निर्मिती वेगळा होता पंचभूती अव्यक्त होय देह जाना तया पंचभूताचे गुण मायापासे वेष्ठोन भ्रांती लाविती देह म्हणून पुत्र मित्र कलत्र वास रज सत्व तमो गुण तया भूतापासून वेगळा आले लक्षण होती एक चित्ते दैवत्व होय सत्वगुण रज गुण मनुष्य जाण दैत्यासी तमोगुण गुणानुबंधे कर्म घडती जेने जे कर्म आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैसी होय फळाप्राप्ती आपुले आपण भोगावी या संसार वर्तमानी उपजती जंतू कर्मानुगुणी आपुल्या अर्धवा पासोनी सुखदुःख भोगीताती या कारणे ज्ञानवंता संतोष न करावा उपजता अथवा नरमृत्यू होता दुःख आपण करू नये. कोणी मरती पूर्व वयसी अथवा मरती वृद्धापेसी आपुले अर्धव असे जैसी तैने परी घडे जाना कर्मानुवशे उपजताची ललाटी लिहितो विरींची सुकृत अथवा दुष्कृतेची भोगभोगी मनोनी ऐसे या कर्मकाळासी जिंकले नाही कोणी परियेसी या कारणे देहासी नित्यत्व नाही परियेसा तुझे तुची सांग वहिले कोटी जन्म भोग भोगिले मनुष्य अथवा पशुत्व लादले पक्षी अथवा कृमी रूप जरी होतीस मनुष्योनी कोण कोणाची होतीस जननी कोण कोणाची होतीस ग्रहिणी सांग तू आम्हा पुढे
कवन तुझी माता पिता जन्मांतरीची सांग आता वाया दुःख करीसी प्रलापिता पुत्र आपला मनोनी पंचभूतात्मक देह चर्म मांस अस्थिमेह वेष्टोनिया नवमे देह मळबद्ध शरीर जाणावे कैचा पुत्र कोठे मृत्यू वाया का भ्रमोणी रडसी तू सांडोणी द्यावे कैचे प्रेत संस्कारिती लोकी तारती येणे परी ब्रह्मचारी सांगे तिथे विस्तारी परिसोनी त्या अवसरी विनवितसे तयासी विप्रवणिता तयावेळी विनवितसे करुणा बहाळी स्वामी निरोपिले धर्म सकळी परिस्थिर नवे अंतकरण प्रारब्ध प्रमाण मनोजरी जरी का भजावा श्री हरी परिस संपर्के लोभ जरी सुवर्ण मनवे कोण बोले आम्ही पहिलेची देवहीन म्हणून धरिले श्री गुरुचरण अभय दिले नाही मरण म्हणून विश्वास केला आम्ही एखाद्या नरा येतो चिज्वरा धावत जाते वैद्याची या घरा औषधी देवोनिया प्रतिकारा सेवेची करी आरोग्यता त्रैमूर्तीचा अवतारो श्री नरसिंह सरस्वती असे गुरु तेने दिदिला असे वरू केवी असते होय सांग मज आराधिले मी तयासी वर दिदला गा मासी त्याचा करुणीय भरवसी होतो आपण स्वस्थ चित्त विश्वासोनी असता आपण केवी केले निर्वाण कैसे माझे मूर्खपण म्हणून स्वामी निरोपिसी या कारणे आपण आता प्राण त्याजीन सर्वथा समर्पीन गुरुनाथा वाढो कीर्ती तयाची ऐकोनितीयेचे वचन ओळखून या भाव मन सांगे बुद्धी तिसी ज्ञान उपाय एक करी आता विश्वास केला त्वा श्री गुरुसी पुत्र लाधला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्यासी घेऊन जाई श्री गुरुस्थाना जेथे झाला असे तुझवर तेथे समर्पितू कलेवर पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर तळी ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी पोटी शव बांधुनी घेऊन गेली औदुंबरा प्रती जेथे होत्या गुरु पादुका आफळी शिरते बालिका रुधिले भरल्या पादुका आक्रोश करीते नारी दुःख करिता जाहली तिशे विप्रमागती प्रेतासी मनती आक्रोश कावो करिसी संस्कारुनी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत जाळू दे आता प्रेत एक कर्कशे म्हणता आती काही केली आहे प्रेत आपणासवे जाळा म्हणत पोटी बांधून या प्रेत लोळतसे पादुकांवरी मनते विप्रज्ञाती लोक रावले राणे निशंक तस्कर बाधा होईल एका जाऊ आता घरासी जाऊ आता स्नान करून उपवास हो का आजीचे प्रातकाळी होणी दहन करू म्हणती ऐका आजीचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी आपोआप दहनासी देईल जाना ते कर्कशा म्हणून निगते सकळ लोक राहिले तेथे जननी जनक प्रेतासहित करीती शोक होती रात्र परियेसा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करिता जनक जननी यामती न होता रजनी झोप आली ती येसी देखतसे सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित व्याघ्रचर्म परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आला औदुंबरा प्रती कावो शोक करीसी सती आक्रोशोनिया मावरी काय झाले तुझे कुमरा आता त्यासी करू प्रतिकारा म्हणून देतो अभय करा भक्तवत्सल श्री गुरु भस्म काढोनी प्रेतासी लावितसे सर्वांगेसी मुख पसरी म्हणे तिसी वायू पुरस्सुरू म्हणे प्राण म्हणजे वायू जाण बाहेर गेला विसरो निघाली तो मागोती आणून पुत्र तुझा सजीव होय इतके होताची भयचकित झाली नारी जागृत मने आपणा कैसी भ्रांत लागली असे प्रेतावरी जे कावसे आपुले मनी तैसे दिसे निद्रा स्वप्नी कैचा देव नरसिंह मुनी भ्रांती आपणा लागली असे आमचे प्रारब्ध असताऊने देवावरी बोल काय ठेवले अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल येणे परी चिंता करीत तव प्रेता झाले चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्व संदिसी जीव आला मने प्रेतासी काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपजले ठेवी काढून दूर परते सर्व संधी जीव भरला बाळ उठवली बैसला मने माते क्षुधा लागली मला अन्न देई म्हणतसे रुदन करीत यावेळी आला कुमर माते जवळी स्तन घालिता मुख कमळी क्षीरणी घेवतीस धारा संतोष भय होऊनी प्रीतीसी संदेह मागोती असे मानसी कडिये घेऊनी बाळकासी गेली आपुली पती जवळी जागृत करुणी पतीसी सांगे वृत्तांत आद्यंतेसी पती म्हणे तियेसी चरित्र असे श्री गुरुचे म्हणून दंपती दोघे जण करुणी औदुंबर प्रदक्षिणा षष्टांकरी नमन स्तोत्र करी नाना परी तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी अशक्य तुझं वर्णायासी क्षमा करणे स्वामी या आम्हा क्षमा करणे म्हणून निघाली ती लोटांगणे विनमुनी या करुणा वचने गेली स्नाना गंगेत स्नान करुणी बाळकांसहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्नपन करीती लाभिती दीपतये वेळी पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विधीसी शमीपत्र कुसुमेसी पूजा करीती परियेसा निरांजन तयावेळी करीती गायन परिबळी अतिसंतोषतये बाळी
भक्तिभावे स्तुती करीती इतुके होता गेली निशी उदय झाला दिन करासी संस्कारू मनोनी प्रेतासी आले विप्रज्ञानी सकळ तव देखताची कुमरासी विस्मय झाला सकळी कांसी समाराधना करीती हसी महानंद प्रवर्तला ऐसा श्री गुरुस्थान महिमा अखिल लोक लाधले कामा एकेकाची सांगता सीमा विस्तार होईल बहुकथा सिद्ध म्हणे नामधारक स्थान महिमा ऐसा ऐका अपार असे सांगता अनेका साधारण तुझ निरोपिले तया औदुंबरा तळी श्री गुरुवास सर्व काळी कामे होत तात्काळी आराधिता श्री गुरुसी जया नाम कल्पतरू प्रत्यक्ष जाना औदुंबरू जे जे मनी इच्छित नरू असाध्य होय पर्ययसा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे मृतपुत्र संजीवनम नाम 21 अध्याय श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।